आज बनवतोय आपण मटारपासून अगदी आगळा वेगळा नाश्ता। हो, हा काही ढोकळा नाहीये किंवा मग हा काही केक सुद्धा नाहीये। अगदी नवीन नाश्ता आहे जो आपण अगदी सहजतेने घरी बनवू शकतो। तसंच हिरव्यागार मटार सीजन चालू आहे। मस्त हिरवे-हिरवेगार मटार आणायचे, दाणे काढायचे आणि हेल्दी असा नाश्ता बनवायचा जो अगदी कमी तेलामध्ये तयार होतो आणि 10 मिनिटात बनवून तयार होतो। तर सकाळची घाई असो, मुलांचा टिफिन असो किंवा चहा सोबत तुम्हाला काहीतरी खावंसं वाटते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी स्वातीच रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी आपण इथे घेतलेले आहे 2 वाटी रवा। आता हा नाश्ता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्यानुसार घ्यावा। मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। शक्यतोवर रवा हा बारीक घ्यावा। जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवावा आणि बारीकही रवा असला तरी तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा, म्हणजे काय होते नाश्ता अगदी स्मूथ आणि सॉफ्ट बनतो। थोडासा रवाळदार ठेवायचं, अगदीच पावडर नाही करायची आपल्याला त्याची। आणि इथे घेतलेले आपण इथे जवळजवळ 2 वाट्या हिरवेगार वाटाणे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मुठ्ठी भरून कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीरची देठं असतात ना, हे जरूर घ्यावे, याच्यामध्ये खूप जास्त चव असते। तर चला सर्वच जिन्नस आता मिक्सरला पाणी न घालता वाटून घेऊयात। तुमच्याकडे असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये अद्रक सुद्धा घालू शकता। तर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं जर वाटताना त्रास झाला तर, आणि हे वाटून घ्यायचं। बघू शकता कलर बघा काय सुंदर आलेला आहे। हिरवागार कोथिंबीर, हिरवीगार मिरची आणि हिरवेगार मटार, त्याचाच हा हिरवागार कलर आलेला आहे। तर नाश्त्यालाही मस्त असा हिरवा हिरवा कलर येतो। कुठलाच वरतून आर्टिफिशियल कलर घालायची गरज पडत नाही। आता आवश्यकतेनुसार पाणी घालूयात आणि सगळं बॅटर कसं असं मस्त एकसंध इथे आपण हे भिजवून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं, म्हणजे काय होतं भांड्याला जे लागलेलं सारण आहे ते सगळं निघून आलं पाहिजे। तर इथे आता आपण याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात, कारण रवा घातलेला आहे आणि रवा भिजायला थोडासा वेळ लागतो। नाश्ता इन्स्टंट बनवतोय म्हणून घातला 1 पॅकेट इनो। इनोच्या जागेवरती तुम्ही याच्यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा। थोडंसं पाणी घातलेला इनोवरती, म्हणजे कसं छान असं फर्मंट होतं आणि हे जे बबल्स आहेत ना, हे असेपर्यंत आपल्याला हे लवकर हात चालवायचा आहे, हे पूर्णपणे दबता कामा नये। यानेच आपला नाश्ता छान असा फुलला जातो। तर पटकन इथे तेल लावलेल्या केक टेनमध्ये हे सगळं ओतून घेऊयात। हा नाश्ता तुम्ही केक टेनमध्ये बनवा किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता। त्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर त्याच्यामध्ये छान असं पसरवून घ्यायचं। थोडंसं 1-2 वेळा टप करायचं, म्हणजे काय होते त्याच्यामध्ये असलेली हवा निघून जाते। कढईमध्ये मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं, वरती आपलं हे केक टेन ठेवायचं आणि छान आता हे आपल्याला 15 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे। जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे केक टेनच हवं असं काही नाहीये, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये हे बनवू शकता। 15 मिनिटानंतर चेक करूयात। आता इथे बघा, जर 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तुमचा बनला नाही तर 5 मिनिटं परत शिजवायचा, कारण ते गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं। टूथपिनने आपण चेक करतोय, क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला नाश्ता बनवून तयार आहे। थोडासा थंड होऊ द्यायचा, कारण हा वरतून थोडासा तुम्हाला चिपचिपा लागेल जेव्हा गरम असतो तेव्हा। थंड झाल्यानंतर तो छान बनतो। तर बघू शकता, कट करूयात। आता इथे कट तुम्ही तुमच्या आवडीच्या पीसेसमध्ये करू शकता। आपण इथे छान असं जसं सँडविच कट करतो ना त्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, दिसायला सुरेख दिसते। तर चला आता मस्त पटकन एक तडका बनवूया। तर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। काही हिरव्या मिरच्या लांबट आकारात कट केल्या, काही गोल कट केल्या, जसं हवं असलं तसं कराव्या। आणि छान हा तडका आपल्या नाश्त्यावरती असा पसरून द्यायचा आहे। खूप भारी चवीचा नाश्ता बनून तयार होतो, भन्नाट लागतो। एकदा तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील।
तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.